वंचित बहुजन आघाडीचे हिंगोली लोकसभेचे उमेदवार डॉक्टर बी.डी. चव्हाण यांच्या प्रचारार्थ हिंगोलीमध्ये आज वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर यांची जाहीर सभा होते। आपण जर एकूण चित्र पाहिलं तर हिंगोली लोकसभेमध्ये ही तिरंगी लढत पाहायला मिळणार आहे। महायुतीचे बाबूराव कदम कोळीकर असतील, शिवसेना ठाकरे गटाकडून नागेश पाटील आष्टीकर असतील आणि वंचित बहुजन आघाडीकडून बी.डी. चव्हाण हे निवडणुकीच्या रिंगणात उतरलेत। आज वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर यांची हिंगोलीच्या इंदिरा गांधी मैदानामध्ये इंदिरा गांधी चौकामध्ये जाहीर सभा होणार आहे आणि थोड्याच वेळात बाळासाहेब आंबेडकर हे सभास्थळी दाखल होतील। आपण जर सभेमध्ये पाहिलं तर या ठिकाणी या सभा मंडपामध्ये 1 लाख लोकांना बसता येईल एवढी आसन क्षमता केलेली आहे आणि या ठिकाणी बाळासाहेब आंबेडकर येण्या अगोदर भीमगीतांचा देखील कार्यक्रम वंचित बहुजन आघाडीकडून आयोजित केलेला आपल्याला पाहायला मिळतोय। मोठ्या संख्येने या प्रचाराला हिंगोली जिल्ह्यातील जनता ही उपस्थित झालेली पाहायला मिळते। आपण इकडे चित्र पाहिलं तर बघू शकतो आपण प्रचंड मोठ्या प्रमाणात गर्दी जमलेली पाहायला मिळते। अंदाजे 50,000 ते 1 लाखापर्यंत लोक या सभेला येतील अशी वंचित बहुजन आघाडीने श्वासती दिली होती, पण आता आपण पाहू शकतो की प्रचंड मोठ्या प्रमाणावर या सभेला गर्दी जमलेली पाहायला मिळते आणि थोड्याच वेळात वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर हे या जनतेला संबोधित करतील। दिनेश कुलकर्णी, युवा क्रांती न्यूज, हिंगोली।